पण आता म्हणजे आता ज्यावेळेला मी ह्या पर्सनॅलिटीचा विचार करतो, संदेश जाधवना मी सिनेमामध्ये गेले अनेक वर्ष बघतोय, तुम्हाला पाहतोय मी, लोकही बघतात, प्रेक्षक बघतायत, पण माझं असं रीडिंग आहे की जशी म्हणावी तशी ओळख नाहीये. हा, ते ऍक्च्युली कसं झालं, मी खरं सांगायचं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत मी अजूनही कामाला आहे. अच्छा. हा, तर ती नोकरी सांभाळून आणि करिअर, खर तर मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी जिथं राहायचो, म्हणजे कामाडीपुऱ्याच्या, जिथं कामाडीपुरा सुरू होतो त्याच्या आधी एक बृहन्मुंबई महानगरपालिकेची कर्मचाऱ्यांची वसाहत आहे, सिद्धार्थनगर म्हणून. आणि त्या सिद्धार्थनगरमध्ये मी लहानाचा मोठा झालो, 25 वर्ष माझी तिथे गेली. तर त्या सिद्धार्थनगरमध्ये प्रत्येक 6 चाळी होते, त्या प्रत्येक चाळीतून ना त्यांचं एक स्नेहसंमेलन व्हायचं आणि त्यांच्या प्रत्येकाच्या चाळीतून एक नाटक व्हायचं. म्हणजे डान्सची स्पर्धा असायची, लोक नृत्याची स्पर्धा असायची, रेकॉर्ड डान्स स्पर्धा असायची, अनेक स्पर्धा असायच्या. तर त्याच्यात नाटकाचं खूप अप्रूप होतं. म्हणजे माझे वडील पण नाटकातून, त्यावेळेस आमच्या नवप्रभात क्रीडा मंडळ म्हणून आमचं मंडळ होतं आमच्या बिल्डिंगचं. म्हणजे प्रत्येक कंपाऊंडमध्ये आमच्या प्रत्येक चाळीचं एक मंडळ होतं. म्हणजे नवप्रभात क्रीडा मंडळ, मिलिंद कला मंडळ, संदेश तरुण मंडळ, सुगम्य तरुण मंडळ, जनसेवा कला मंडळ, संघरक्षित, अशी प्रत्येक याची त्यांचे नाटकं व्हायची. तर ते मला खूप असं वाटायचं की अरे यार, असं काहीतरी करता आलं पाहिजे. मग लहानपणापासून आम्ही काय करायचो, माझा एक मित्र होता जो एक्सपायर झाला, सुनील कदम म्हणून. तर आम्ही आमच्या तेव्हा 40 सिस्टीममध्ये राहायचो आम्ही. आणि असे बाथरूमच्या इकडे एक मोठी मोरी असायची, तर तिकडे आम्ही असे चादरी वगैरे असं बांधून ना आम्ही नाटक करायचो. हा, लहान असताना. म्हणजे ते हंस कोणाचा किंवा असे गोवर्धन गिरीधारी वगैरे अशी ती पुस्तकातली नाटकं असायची, अभ्यासक्रमातली. तर ती नाटकं करायची आम्ही असे मुलांना घेऊन. तर तेव्हापासून ती ओढ लागली होती. आणि मग कंपाऊंड मध्ये आम्ही हळूहळू मोठे व्हायला लागलो, तर खेळ हे ते, आणि त्याच्यात नाटक पण असायचंच. दरवर्षी एक नाटक बघायचो आणि अरे आपण पण करूया. मग आम्ही असे पडदे बिडदे बांधून कुणाची तरी चादरी, असे बारदानं वगैरे आणून असे स्टेज तयार करायचो आणि असे चारी बाजूने बंद करायचो. आणि मग आम्ही करायचो आणि लहान लहान मुलांना बसवायचो खाली. आणि असे बऱ्याच वेळा असं व्हायचं की ज्यांच्या चादरी बारदानं आणलेत ना, ते यायचे आणि शिव्या घालायचे, अरे हरामखोरांनो, आमच्या चादरी आणल्या, ते ओढून घेऊन जायचे. आणि मग तिथून मग सुरुवात झाली, त्या मंडळाच्या एकांकिकेतून काम करायला सुरुवात केली, मग नाटकातून काम करायला सुरुवात केली. मग सुनील कदम लिहायचा तो, मग अरे हा छोटा रोल आहे, मग तू करायला सुरुवात कर. मग ते केलं. आणि त्याच्यानंतर मग मी तिथून बाहेर पडलो. मग अभ्यासात फार माझं काय मन रमायचंच नाही, त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त 10वी पर्यंत कसा तरी, पण कॉलेजची एकांकिका केली मी. तुम्ही आणि लक्ष एकाच शाळेचे विद्यार्थी ना, युनियन हायस्कूलचे. तो सिनियर अगोदरच्या पिढीचा. पण युनियन हायस्कूलचे 2 विद्यार्थी यात म्हणजे लक्षाचा काळ गाजला. आता तुम्ही नाही, माझा मूळ प्रश्न कसा आहे की एवढं काम करून ओळख का नाही? हा, मग तेच झालं की तिथून सुरुवात झाल्यानंतर जेव्हा एकांक करायला लागलो, नाटक करायला लागलो, महानगरपालिकेत कामाला लागलो. आणि महानगरपालिकेत आमच्या डिपार्टमेंटच्या स्पर्धा असतात दरवर्षी. 30 ते 32 नाटकं होतात. त्या 32 नाटकातून मी पहिल्यांदा 91ला मी बीएमसीत कामाला लागलो. आणि 91ला नटरंग नावाचं नाटक केलं. आमचे दत्ता जाधव म्हणून दिग्दर्शक होते, त्यांनी त्या नाटकात मला मेन रोल दिला. तर त्या नाटकात पहिल्यांदा मला राज्यनाट्य स्पर्धेला बेस्ट ऍक्टरचं सिल्वर मेडल मिळालं. आणि मग तिथून कॉन्फिडन्स वाढला. त्याच्या आधी आमच्या टुरटूर नावाचं नाटक आमचे पांडुरंग पवार म्हणून एक दिग्दर्शक होते. असंच मी टेरेसवर बसलो होतो. मधल्या काळात मी नाटक बिटक सगळं विसरून गेलो होतो. आणि मग काय करायचं, तर मग शाळा सुटलेली. मग कधीतरी ते ढोल बिल वाजवायला जायचो, कच्चीचे ढोल असे, ते वाजवायला जायचो लग्नात किंवा नवरात्रीत, गणपती, ते वाजवायचो. प्लस डान्स करायचो, ब्रेक डान्स करायचो. मग त्याच्याकडे जास्त कल होता माझा. आणि एकदा असाच आमच्या टेरेसवर बसलो होतो, तर सुनील कदम म्हणाला, अरे संदेश, नाटकात काम करतोस का? म्हणलं करतो. तेव्हा असा वय होतं 20-22 वर्षाचा, असं तरुण. आणि कॉन्फिडन्स असा होता की सगळं मला येतं, असा कॉन्फिडन्स होता. आणि ते केलं. त्या टूरमध्ये सरदारजीचा रोल केला. आणि नाटक सगळ्यांना आवडलं खूप. आणि सगळे म्हणाले, छान काम करतो. आणि तिथून मला असं, तो एक टर्निंग पॉईंट होता माझा की नाही, आता हेच करायचं. आता बाकीचं सगळं मी बाजूला ठेवलं आणि पुस्तकं वाचायला सुरुवात केली. म्हणजे माझा मामा, सख्खा मामा माझा, असा, माझी आई खूप लहानपणी गेली माझ्या.
मी 6-7 वर्षाचा असताना. पण माझ्या आईला खूप वाचनाची आवड होती, त्याच्यामुळे तिची पुस्तकं, माझ्या मामाची पुस्तकं घरी असायची आणि पेपर यायचा रोज, तो सगळा वाचून काढायचा. आणि आमच्याकडे दीड गल्ली, म्हणजे मी कामाडीपुरा जिथं सुरू होतो तिथं दीड गल्ली म्हणून आहे, तिथे आमचं एक छोटंसं वाचनालय होतं. ते असं 4 आणे दिले की एक पुस्तक बदलून मिळायचं, असं ते पैसे बदलून. तर ते पुस्तक ते वाचायला सुरुवात केली. मग वाचनाची आवड खूप होत गेली. आणि मग जेव्हा BMCत लागलो तर नटरंग केल्यानंतर मग मेडल मिळालं, सगळीकडे महानगरपालिकेत नाव झालं. आणि मग हळूहळू 92ला पहिलं नाटक केलं, गोलपीठा, जे माझा मित्र सुनील जाधव आहे, तो आधी ते करत होता, जे सुरेश शिकलेने लिहिलं होतं आणि मिलिंद पेडणेकरने डिरेक्ट केलं होतं व्यावसायिकला. त्याच्यातून बरेच कलाकार पुढे आले. तर ते नाटक केलं मी. ते तेव्हा प्रॉक्सी रिप्लेसमेंट होती माझी, ते तो नसेल तेव्हा मी करायचो. त्या नाटकाने माझी व्यावसायिक नाटकाला सुरुवात झाली. आणि मग हळूहळू डोंबिवली फास्ट केल्यानंतर मग बऱ्यापैकी महाराष्ट्रात नाव झालं. पण सिनेमा गाजला. त्याचा मला राज्य पुरस्कार मिळाला, मटा सन्मान मिळाला, महाराष्ट्र कला निकेतनचा पुरस्कार मिळाला, बरेच पुरस्कार मिळाले, शांताराम पुरस्कार मिळाला. तर त्याच्यानंतर मी कसं झालं, मला बरेच लोक म्हणत होते की तू कॅश कर, हे सगळं कॅश कर. एक्झॅक्टली. तर ते मला कॅश करणं जमलंच नाही कधी, कारण महापालिकेची नोकरी आणि परत हे कमर्शियली कुणाला तरी जाऊन भेटणं किंवा मी हे केलं आहे, हे माझं बघा, तर तो स्ट्रगल मी नाही केला. त्याच्यामुळे कदाचित माझी ओळख किंवा माझं असं म्हणजे सिनेमामध्ये तुम्ही दिसताय, पण एक अशी आज कसं आजचं क्षेत्र सांगतो मी, आज 2025 मध्ये जो दिखताय वो बिकताय. तुमचं मार्केटिंग तुम्हाला जमलं पाहिजे. मी 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 तेच जमलं नाही मला, कारण ते माझं मार्केटिंग आता सांगता येत ना आता जमेल की नाही, कारण आताही मी तेवढा असा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसतो. माझं जे काय आहे सोशल मीडियाचं जे काय हँडल करते माझी मुलगी करते. ते मला आता देवाचं प्रमोशन पण मला जेवढं येतं तेवढं मग ती मला बडबडते, अरे हे असं कसं करतात, नुसतं पोस्टर टाकून काय, नाव कुठला सिनेमा आहे, कोण आहे तुमच्यासोबत, ते कोण टाकणार. म्हटलं मला नाही येत, मग तू करायचं. अरे मग कधी शिकणार, ती बडबडत असते मला. मग ती सगळं करते, मग ते सोशल मीडियावर टाकणं बिकणं जे काय आहे तर प्रमोशन माझं तीच करते. त्याच्यामुळे मी फार ऍक्टिव्ह नसल्यामुळे मी मागे आहे. त्याच्यामुळे संदेश जाधव हे नाव फक्त लोकांना माहिती आहे, पण नाव तसं जसं म्हणजे अगदी जसं भरत जाधव किंवा सिद्धार्थ जाधव वगैरे त्याच्यात नाही, पण एक बऱ्यापैकी नाव आहे संदेश जाधवचं. बऱ्यापैकी नाव आहे. मी आतापर्यंत फक्त इन्स्पेक्टर नाही केले, काही वेगवेगळ्या भूमिका केल्या, ज्याच्यात अमिका तिसरे नावाची एक सिनेमा केला होता रमेश मोरेचा. त्याच्यात खूप वेगळा मी तृतीय पंथाचा रोल होता आणि तो अगदी वेगळा होता. तो करताना मला खूप मजा आली होती. परत आणखी 2-3 सिनेमे होते, त्याच्यातले वेगवेगळे रोल होते. महासत्ता होता, हंगामा होता, हंगामातला पण वेगळा रोल होता. आणि मग त्याच्यानंतर कसं झालं, सिरियल्स आणि हे ते मिळत गेलं, मग जेवढं येतंय तेवढंच करत गेलो. त्याच्यामुळे नाव मागे राहिलं आणि जेवढं पण काम तर बोलते, काम बोलत होतं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.